Theorem number 3 is the converse of first theorem. First theorem, the combined equation of pair of lines passing through origin is a homogeneous equation of second degree in x and y. Combined equation of pair of lines passing through origin is a homogeneous equation of second degree in x and y. दोन लाईन्स जर ओरिजिन मधून पास होत असतील तर त्यांचं कंबाइंड इक्वेशन म्हणजे होमोजिनियस इक्वेशन असतं सेकंड डिग्री मधलं एक्स आणि वाय या व्हेरिएबलचं. याचा कॉन्व्हर्स काय बा, एव्हरी homogeneous equation of second degree in x and y represents pair of straight lines passing through origin. म्हणजे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन हे नेहमीच ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन रिप्रेझेंट करतं. फर्स्ट थेरम मध्ये आपण पाहिलं पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन होमोजिनियस असतं हे प्रूव्ह केलं. आता त्याचा कॉन्व्हर्स म्हणजेच होमोजिनियस इक्वेशन हे पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन असतं हे प्रूव्ह करायचं. सो टेक डाऊन स्टेटमेंट फॉर दॅट. Theorem number 3, every homogeneous second degree equation in x and y represents a pair of straight lines passing through origin. Now see here proof of this one. First of all, consider a second degree homogeneous equation. Second degree homogeneous equation as ax square plus 2hxy plus by square equal to 0. सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन कन्सिडर केलं. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. या डेरिवेशनची प्रोसेस आणि अँगल बिटवीन द लाईन्स मध्ये यूज होणारी प्रोसेस प्लस एक्झाम्पलचा एक ग्रुप आहे ते एक्झाम्पल सॉल्व करतानाही ही प्रोसेस आपल्याला यूज करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल, रिप्रेझेंट दिस गिवन इक्वेशन इन रिव्हर्स ऑर्डर. म्हणजे हे इक्वेशन रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहायचं आहे. यात by स्क्वेअर ही लास्ट टर्म अगोदर लिहिली आपण प्लस 2hxy प्लस ax स्क्वेअर इक्वल टू 0. दिलेलं इक्वेशन जे आहे होमोजिनियस सेकंड डिग्रीचं ते इक्वेशन आधी रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिलं. डिवाइड थ्रू आउट बाय एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर न डिवाइड करायचं. by स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2hxy अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ax स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. Therefore, b into bracket y upon x bracket square y स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर लाच लिहिलं y अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. यातला एक x कॅन्सल होईल. 2h into
y upon x plus x square cancel a equal to 0. गिवन इक्वेशनला रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिलं, एक्स स्क्वेअरनं डिव्हाइड केलं, y अपॉन एक्सच्या फॉर्ममध्ये टर्म्स तयार झाल्या. लेट y अपॉन एक्स इक्वल टू m कन्सिडर करू आपण. y अपॉन एक्सच्या जागी m रिप्लेस केला तर इक्वेशन काय तयार होईल, दॅट इज bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0 हे इक्वेशन मिळेल. हे इक्वेशन कुठल्या टाईपचं आहे, कुठल्या टाईपचं इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज क्वाड्रॅटिक. in which variable this is quadratic in variable m. m या व्हेरिएबल मध्ये हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे. क्वाड्रॅटिकला किती रूट असतात, 2. m म्हणजेच नेमकं काय असतं, ते mच का गृहीत धरला, पी क्यू आर असं का नाही लिहिलं. m म्हणजे काय असतं, स्लोप ऑफ लाईन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिकला 2 रूट असतात, म्हणजेच m ला 2 व्हॅल्यू असतील. m ला 2 व्हॅल्यू म्हणजे 2 स्लोप, 2 स्लोप म्हणजे 2 लाईन्स. याचा अर्थ या इक्वेशन मध्ये 2 लाईन्स आहेत. पण त्या लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत हे पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. यासाठी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. हे क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करत असताना याचे फॅक्टर्स तर आता पडणार नाहीत कारण न्यूमेरिकल व्हॅल्यू नाही आहेत. क्वाड्रॅटिक फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. क्वाड्रॅटिक फॉर्म्युला काय असतो, मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. इथे a इक्वल टू b आहे, b इक्वल टू ट्वाइस h आणि c इक्वल टू a. मायनस b म्हणजेच मायनस 2h प्लस ऑर मायनस रूट ऑफ b स्क्वेअर म्हणजे 2h चा स्क्वेअर 4h स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू आहे b आणि c ची व्हॅल्यू आहे a अपॉन 2a. a म्हणजेच काय इथे b. स्क्वेअर रूट मधून 4 कॉमन येईल, मायनस 2h प्लस मायनस रूट मधून 4 जर कॉमन घेतला तर येईल 2 रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन 2b. न्यूमरेटरून 2 कॉमन घेता येईल, मायनस h प्लस मायनस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन 2b. यातला 2 कॅन्सल. ही झाली m ची व्हॅल्यू. पण m म्हणजेच काय, y अपॉन x. m च्या जागी आपण y अपॉन x सबस्टिट्यूट करू लेफ्ट साइडला, म्हणजे इक्वेशन काय तयार होईल, y अपॉन x इक्वल टू राइट साइड मायनस h प्लस और मायनस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. x राइट साइडला मल्टिप्लाय घ्या, y इक्वल टू मायनस h प्लस मायनस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b इंटू x. पण या ठिकाणी 2 व्हॅल्यूज आहेत, एक प्लस असताना आणि एक मायनस असताना, अशा 2 व्हॅल्यूज.
म्हणजेच y इक्वल टू मायनस एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स and y equal to minus h minus root h square minus ab upon b into x. a h आणि b पूर्ण कॉन्स्टंट असतात. म्हणजे या ठिकाणी मायनस एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी ही पूर्ण टर्म एक कॉन्स्टंट झाली आणि ती ही एम ची व्हॅल्यू आहे. आता आपण या ठिकाणी पाहिलं एम इक्वल टू तीच व्हॅल्यू येते मायनस एच प्लस मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. त्या एमच्या व्हॅल्यूज आहेत. या दोन्ही पण एमच्या दोन व्हॅल्यूज आहेत. म्हणजे हे दोन स्लोप आहेत. एक m1 घेतला आपण समजा, एक m2 घेतला. y इक्वल टू एम एक्सच्या स्वरूपात हे दोन इक्वेशन मिळालेत. आणि y इक्वल टू एम एक्स हा कुठला फॉर्म असतो? स्लोप ओरिजिन फॉर्म. याचाच अर्थ या इक्वेशन मध्ये किती लाईन्स आहेत? दोन. आणि त्या दोन्ही लाईन्स कशा आहेत? पासिंग थ्रू ओरिजिन. मीन्स वी कॅन राईट which represents pair of lines passing through origin किंवा two lines passing through origin. And therefore lastly we can write homogeneous equation of second degree in x and y represents pair of lines passing through origin. म्हणजे स्टेटमेंट जे काही थेरमचं आहे ते ॲज इट इज शेवटी. हाच क्वेश्चन 2014 मार्च 2014 3 मार्कांसाठी विचारलाय. तो कशा प्रकारे विचारला गेलेला क्वेश्चन आहे पहा. प्रूव्ह दॅट a homogeneous equation of two variables given by ax square plus 2hxy plus by square equal to 0. म्हणजे इक्वेशन पण दिलेलं आहे क्वेश्चन मध्येच. homogeneous equation of two variables x and y given as ax square plus 2hxy plus by square equal to 0 represents a pair of lines passing through origin if h square minus ab is greater than equal to 0. पुढे if फक्त जोडले. म्हणजे ते इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करते. पण कधी एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 असेल तर. मग त्याचीही प्रूफ देताना हा इथपर्यंतचा पार्ट सेम राहणार. मग यात एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ची काय आवश्यकता? जर एच स्क्वेअर मायनस ए बी हा लेस दॅन 0 झाला तर रूट मधली टर्म निगेटिव्ह येते. आणि रूट मधली टर्म निगेटिव्ह येत असेल तर इमॅजिनरी लाईन्स असणार. म्हणजे या लाईन्स रिअल असण्यासाठी काय आवश्यक आहे? एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. मग शेवटी आपण फक्त यात लिहिणार इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0 then it represents pair of lines passing through origin. So take down this proof.
फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन्स या क्वेश्चनचा एक ग्रुप आहे. म्हणजे लाईन्सचं आपल्याला कंबाइंड इक्वेशन दिलेलं असतं या स्वरूपात. दोन लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन दिलेलं असतं आणि त्यावरून त्याचे दोन सेपरेट इक्वेशन फाइंड करायचे असतात. ते क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी हीच प्रोसेस वापरायची आहे. म्हणजे गिवन इक्वेशन रिव्हर्स ऑर्डरमध्ये एक्स स्क्वेअरनं डिव्हाइड वाय अपॉन एक्सच्या जागी यम, मध्ये क्वाड्रॅटिक येईल. फक्त यात न्यूमरिकल व्हॅल्यूजवरती डिपेंड आहे. क्वाड्रॅटिकचे जर फॅक्टर पडत असतील तर फॅक्टर पाडून आपण सॉल्व करू शकतो, किंवा नसतील तर क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरून सेपरेट इक्वेशन तयार करू शकतो. मीन्स टू फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स या क्वेश्चनच्या ग्रुपमध्ये पण ही प्रोसेस वापरायची. मोस्ट युजफुल प्रोसेस आहे. शेवटी थेरमचं स्टेटमेंट लिहायचं. हेन्स every homogeneous equation of second degree in x and y represents pair of straight lines passing through origin. थेरम नंबर 4 हे विदाउट प्रूफ आहे आपल्याला. जसं थेरम नंबर 3 हे फर्स्ट थेरमचा कॉन्व्हर्स होता, तसं थेरम 4 हे सेकंड थेरमचा कॉन्व्हर्स आहे, पण त्यात कंडिशन आहे. आता ही कंडिशन कशा प्रकारचे पहा. फर्स्टली या सेकंड थेरममध्ये आपण पाहिलं आता एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री असं स्टेटमेंट आहे. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे एक्स आणि वाय मध्ये सेकंड डिग्री असणारं कोणतंही होमोजिनियस इक्वेशन असेल तर ते पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन रिप्रेझेंट करणारच. पण जर आपण सेकंड डिग्री नॉन होमोजिनियस इक्वेशन पाहिलं, सेकंड डिग्री नॉन होमोजिनियस इक्वेशन काय असतं. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस ट्वाइस gx प्लस ट्वाइस fy प्लस c इक्वल टू 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ second degree non homogeneous equation. जसं ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 हा आहे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशनचा जनरल फॉर्म. तसं हे इक्वेशन आहे सेकंड डिग्री नॉन होमोजिनियसचं जनरल इक्वेशन. आता यामध्ये होमोजिनियसचे हे इक्वेशन नेहमीच ओरिजिन मधून पास होणाऱ्या दोन लाईन्स रिप्रेझेंट करणार.
थेरम 2 मध्ये आपण हे इक्वेशन काय आहे म्हणून सांगितलंय, combined equation of lines not passing through origin. जर लाईन्स ओरिजिन मधून पास होत नसतील तर त्यांचं कंबाइंड इक्वेशन या फॉर्म मध्ये असतं. पण इथे कॉन्व्हर्स ट्रू नाहीये. म्हणजे जसं आपण होमोजिनियस मध्ये पाहिलं, होमोजिनियस इक्वेशन हे पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतात पासिंग थ्रू ओरिजिनच्या. पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन रिप्रेझेंट्स होमोजिनियस इक्वेशन. हे दोन्ही कॉन्व्हर्स ट्रू आहेत. इथे मात्र कॉन्व्हर्स ट्रू नाहीये. ओरिजिन मधून पास होणाऱ्या दोन लाईन्स, ओरिजिन मधून पास न होणाऱ्या दोन लाईन्स, त्यांचं इक्वेशन हे नॉन होमोजिनियस फॉर्म मध्ये असतं. पण प्रत्येक नॉन होमोजिनियस इक्वेशन हे पेअर ऑफ लाईन्स नॉट पासिंग थ्रू ओरिजिन रिप्रेझेंट करेलच असं नाही. बरं लक्षात घ्या. तसं प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन काय रिप्रेझेंट करणार, pair of lines passing through origin. Every homogeneous equation represents pair of lines passing through origin, but every non-homogeneous equation will not represent the pair of straight lines. प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन हे पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्सचं इक्वेशन असेल, तेही पासिंग थ्रू ओरिजिन. पण प्रत्येक नॉन होमोजिनियस इक्वेशन हे पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्स रिप्रेझेंट करेलच असं नाही. कारण हे इक्वेशन सध्या जे आपल्या समोर लिहिलं आहे ते पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्सचं असू शकतं, सर्कलचं असू शकतं, कोनिक सेक्शन मधले जे डिफरंट सेक्शन आहेत, पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला, त्यांचं असेल किंवा इतर वेगळा कोणता कर्व पण ते रिप्रेझेंट करू शकतं. म्हणजे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 हे इक्वेशन पाहिल्यावर आपण जसं कन्फर्म म्हणू शकतो, इट रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्स थ्रू ओरिजिन, तसं हे इक्वेशन पाहून आपण म्हणू शकत नाही की हे पेअर ऑफ लाइन्सचं इक्वेशन आहेच. यासाठी एक कंडिशन आहे. दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाइन, represents pair of straight lines not passing through origin, obviously not passing through origin if, हे महत्वाचं आहे, जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच हे पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्सचं इक्वेशन असतं. मग ही कंडिशन काय, डिटर्मिनंट AHG HBF GFC या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल तरच हे पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्स रिप्रेझेंट करेल, अदरवाइज इट विल नॉट रिप्रेझेंट द पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्स. होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट पेअर ऑफ लाइन्स, but non-homogeneous equation will not always represent pair of straight line. It will represent pair of straight lines only if the value of this determinant is 0. That is determinant AHG HBF GFC equal to 0. या डिटर्मिनंटला कन्सिडर केलं जातं डेल्टा. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू जर 0 असेल तरच हे पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्सचं इक्वेशन असतं. दॅट इज इफ, म्हणजे ज्यांना डिटर्मिनंट नाही सोडता येत त्यांच्यासाठी. हा डिटर्मिनंट सोडून एक कंडिशन तयार केली जाते, दॅट इज ABC प्लस ट्वाइस FGH
minus AF square minus BG square minus CH square equal to 0. म्हणजे ही जी किंमत मिळाली ती डिटर्मिनंट सोडूनच मिळाली आहे. डिटर्मिनंट सोडवला की असं एक्सप्रेशन तयार होईल. डिटर्मिनंट जर सोडता येत नसेल तर ही कंडिशन लक्षात ठेवायची आणि यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. ही पण व्हॅल्यू डेल्टाचीच आहे. ए बी सी प्लस ट्वाइस एफ जी एच मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे हे इक्वेशन नेहमीच पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करेल असं नाही. जर या डिटर्मिनंटची म्हणजे डेल्टाची किंमत 0 असेल तरच हे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स नॉट पासिंग थ्रू ओरिजिन रिप्रेझेंट करतं. त्यामुळे जसं फर्स्ट थेरमचा डायरेक्ट कॉन्व्हर्स आहे तसा सेकंड थेरमचा डायरेक्ट कॉन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. हा, दोन लाईन्स नॉट पासिंग थ्रू ओरिजिन असतील त्यांचं आपण कंबाईंड इक्वेशन तयार केलं तर ते नॉन होमोजिनियस मिळेल. थेरम 2 नुसार दोन लाईन्सचं कंबाईंड इक्वेशन ज्या की ओरिजिन मधून पास होत नाहीत त्यांचं कंबाईंड इक्वेशन नॉन होमोजिनियस असेल. पण प्रत्येक नॉन होमोजिनियस हे दोन लाईन्सचं इक्वेशन रिप्रेझेंट करेलच असं नाही. हे जनरल सेकंड डिग्री नॉन होमोजिनियस इक्वेशन आहे. आणि हे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन कधी रिप्रेझेंट करतं? डिटर्मिनंट 0 असेल तर. पण जर हा डिटर्मिनंटची किंमत 0 नसेल तर मात्र ते इक्वेशन सर्कलचं असू शकतं किंवा पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला कोणत्याही कोनिक्सचं ते असू शकतं जर डिटर्मिनंट 0 नसेल तर. पण डिटर्मिनंट 0 असेल तर मात्र हे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सच रिप्रेझेंट करतं. सो टेक डाउन स्टेटमेंट फॉर दिस थेरम. ए जनरल सेकंड डिग्री, इथे एव्हरी हा शब्द नाही आहे. ए जनरल सेकंड डिग्री नॉन होमोजिनियस इक्वेशन या समोरचा सगळा पार्ट ax square plus 2hxy plus by square equal to plus twice gx plus twice fy plus c equal to 0. Represents pair of straight lines represents a pair of straight lines not passing through origin if delta equal to determinant AHG HBF GFC. Equal to 0. That is if delta equal to ABC plus twice FGH minus AF square minus BG square
minus ch square equal to 0. आता जर हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत असेल तर त्या लाईन्स ओरिजिन मधून तर पास होणार नाहीत. त्या दोन लाईन्स कुठेतरी इंटरसेक्ट होतील. त्या इंटरसेक्शन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स त्याचा पण एक रिझल्ट आहे. बोर्डसाठी तो जास्त ठिकाणी नाही युजफुल आपल्याला कुठे. ऑब्जेक्टिव्ह साठी तो रिझल्ट युजफुल आहे. इंटरसेक्शन पॉइंट जर हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत असेल तर त्या दोन लाईन्सचा इंटरसेक्शन पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट असतात. इंटरसेक्शन पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट असतो एच एफ मायनस बी जी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर आणि त्याचा वाय कोऑर्डिनेट असतो जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. जर ते इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स रिप्रेझेंट करत असेल तर त्या दोन लाईन्सच्या इंटरसेक्शन पॉइंटचे कोऑर्डिनेट या फॉर्म्युल्याने दिले जातात. त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे एच एफ मायनस पी जी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर आणि वाय कोऑर्डिनेट जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले किंवा दोन रिझल्ट, डेल्टा म्हणजे डिटर्मिनंट आणि हा इंटरसेक्शन पॉइंटचा रिझल्ट. त्याचं एक स्टेटमेंट लिहून घ्या एक नोट म्हणून. द इंटरसेक्शन पॉइंट ऑफ दीज लाइन्स, the intersection point of these lines is given by in bracket hf minus bg upon ab minus h square comma gh minus af upon ab minus h square.